आपण व्यापारी बँक म्हणजे काय आणि व्यापारी बँकेच्या व्याख्या बघितल्या होत्या. आता व्यापारी बँकेचे कार्य बघणार आहोत. बघा, जी बँक नफा मिळवण्याच्या उद्देशाने किंवा ग्राहकांच्या ठेवी जतन करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली असते अशा संस्थेला आपण बँक असे म्हणतो. बदलत्या काळाप्रमाणे व्यापारी बँकेचेही कार्य बदलत असतात, कारण व्यापारी बँकेचे पहिले कार्य ग्राहकांना विविध सुविधा किंवा सोयी सवलती पुरवणे असते. आता आपण व्यापारी बँकेचे प्राथमिक काही कार्य बघणार आहोत. 2 टप्प्यामध्ये कार्याची विभागणी केलेली आहे, प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य. यामधले प्राथमिक कार्य आपण बघणार आहोत. पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे. व ठेवी स्वीकारणे हे बँकेचं प्राथमिक कार्य आहे. मुळातच ठेवी जमा करण्यासाठीच व्यापारी बँकेचा जन्म झालेला आहे. म्हणजेच काय, लोकांनी बचत करून त्या बचतीच्या रूपामध्ये जे पैसे जमवलेले असतात आणि ते पैसे बँक ठेवी म्हणून स्वीकारते आणि ही ठेव जमा करणे हे बँकेचे प्राथमिक कार्य आहे. मग बँक काय करते, वेगवेगळ्या प्रकारे ठेवी स्वीकारते. मग चालू ठेव असेल, मुदत ठेव असेल किंवा बचत ठेव असेल, आणि ह्या गोळा करणे बँकेचं काय आहे, प्राथमिक कार्य आहे. ठेवी गोळा करण्यासाठी बँक काय करते, वेगवेगळ्या योजना तयार करते आणि या योजनेच्या मार्फत लोकांना आकर्षित करते आणि आपल्याकडे ठेवा जमा करून घेते. ठेव जमा करणे म्हणजेच बँकेचे भांडवल वाढवणे होय. त्यानंतर ठेवी जमा करण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी आहेत. त्या ठेवी बघू आपण. पहिली चालू ठेव. चालू ठेव म्हणजे काय, तर बँक, तुम्हाला माहीत असेल की बँकेचं पहिलं महत्त्वाचं कार्य कोणतं असेल तर ग्राहकांचे खाते उघडणे. बँक 3 प्रकारचे खाते उघडते. एक जे खातं असते ज्याला बचत खाते म्हणतात, दुसरं जे खातं असतं त्याला चालू खाते असे म्हणतात, आणि तिसरं जे खातं असतं ज्याला मुदत ठेव खाते किंवा संचय खाते असे सुद्धा म्हणतात. बँक या 3 प्रकारच्या खात्याच्या माध्यमातून ग्राहकाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी काय करतात, स्वीकारतात. आणि हे 3 खाते ओपन करून त्यावर बचत गोळा करणे किंवा ठेव जमा करणे हे बँकेचं काय आहे, प्राथमिक कार्य आहे. त्यानंतर दुसरं कार्य आहे बँकेचं कर्ज देणे. व बँकेची मुळातच स्थापना ही ग्राहकांच्या हितासाठी किंवा सर्वसामान्य लोकांची आर्थिक गरज पूर्ण व्हावं म्हणून बँकेची स्थापना केली आहे. म्हणून बँकेला कर्ज देणे हे बँकेचे सर्वात महत्त्वाचं कार्य आहे आणि व्यापारी बँकेचं तर हे सर्वात महत्त्वाचं कार्य आहे. व्यापारी बँकेच्या प्रमुख कार्यापैकी एक हे कार्य आहे. ज्या प्रकारे नाण्याला 2 बाजू असतात त्याचप्रकारे बँकेलाही 2 बाजू असतात. एक बाजू म्हणजे ठेव जमा करणे आणि दुसरी बाजू म्हणजे काय, तर ठेव जी आहे ती कर्ज रूपाने ग्राहकांना द्यावी. आणि या प्रकारे लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँक काय करते, कर्ज पुरवठा करते. आणि म्हणून व्यापारी बँकेचं कर्ज पुरवठा करणे हे सर्वात महत्त्वाचं कार्य आहे. काय केलं जातं, ठेवीदारांचे पैसे जमा करून त्यांना अल्प प्रमाणामध्ये व्याज दिलं जातं आणि तेच जमा झालेले पैसे कर्ज रूपाने कर्जदाराला देऊन त्यावर थोडेसे जास्त प्रमाणात व्याजदर आकारला जातो. आणि या दोघांमधला जो तफावत आहे त्याला बँकेचा नफा असे म्हणतात आणि यावरच बँकेचा व्यवहार हा चालतो. थोडक्यात सांगायचं झालं तर व्यापारी बँकेचे सर्वात महत्त्वाचे 2 जे कार्य आहेत त्यातलं पहिलं कार्य आहे ठेव स्वीकारणे आणि दुसरं कार्य जे आहे ते कर्ज देणे आहे. हे व्यापारी बँकेचे महत्त्वाचे 2 कार्य प्राथमिक आहे. त्यानंतर दुय्यम स्वरूपाचे व्यापारी बँकेचे काही कार्य आहे. त्यातले आपण बँकेचे दुय्यम कार्य बघू. बाजारपेठेत व्यापारी बँक ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे व प्राथमिक स्वरूपाच्या कार्याबरोबरच अनेक इतर कार्य करते. त्या कार्याला व्यापारी बँकेचे दुय्यम कार्य असे म्हणतात. व्यापारी बँका स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या सोयी सवलती बँक पुरवते. त्यालाच बँकेचे दुय्यम कार्य असे म्हणतात. सर्वसामान्यपणे आधुनिक काळात बँकिंग क्षेत्रात टिकून राहण्यासाठी व्यापारी बँका ह्या आधुनिक प्रणालीचा स्वीकार करतात आणि त्या प्रणालीचा बँकेच्या दुय्यम कार्यामध्ये वापर होतो. त्यामध्ये पहिलं कार्य आहे पैशाचे हस्तांतरण. व्यापारी बँक खातेदाराचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्यासाठी व्यापारी बँकेचा उपयोग होतो. पैसे पाठवणे म्हणजेच काय, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये पैशाची पाठवण्याची प्रक्रिया आहे त्याला पैशाचे हस्तांतरण असे म्हणतात. आणि हे हस्तांतरण फक्त एका देशातून दुसऱ्या देशातच नाही तर एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यामध्ये सुद्धा केलं जातं. त्याला पैशाचं ट्रान्सफर असं म्हणतात. आणि हे ट्रान्सफर कोणकोणत्या पद्धतीने केलं जातं तर चेकच्या साहाय्याने केलं जातं, ड्राफ्टच्या साहाय्याने केलं जातं किंवा बँकिंग किंवा ऑनलाईन बँकिंगच्या साहाय्याने व्यापारी बँक करू शकते. हे जे व्यापारी बँकेचं कार्य आहे याला दुय्यम कार्य म्हणतात. म्हणजे पैशाचं हस्तांतरण करणं हे व्यापारी बँकेचं दुय्यम कार्य आहे. नंबर 2, प्रवासी धनादेश देणे. धनादेश म्हणजे काय, चेक. आणि प्रवासी म्हणजे काय, एका बँकेतून दुसऱ्या बँकेपर्यंत पोहोचणारा. अशा प्रवासी धनादेश देण्याचं कार्यसुद्धा व्यापारी बँक करते. म्हणजेच काय, या काळामध्ये जर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जर पैसे आपल्याला घेऊन जायचे असेल तर त्या काळामध्ये जर आपल्याजवळ रोख रक्कम असेल तर ती रक्कम जवळ बाळगणे धोकादायक असते. ते
तो धोका टाळण्यासाठी बँका प्रवासी धनादेश उपलब्ध करून देतात। असे धनादेश कोणालाही मिळवतात, त्यात विशिष्ट रक्कम बँकेत जमा करून एका बँकेमध्ये रक्कम जमा करून दुसऱ्या शाखेमधून ती रक्कम आपल्याला काय करता येते, उचलता येतात, याला म्हणतात प्रवासी धनादेश। त्यानंतर पत कार्ड देते, क्रेडिट कार्ड। अलीकडच्या काळामध्ये व्यापारी बँक हा क्रेडिट कार्ड खातेधारकांना पत कार्डाच्या रूपामध्ये पोच करते। अशा कार्डाच्या सहाय्याने कार्डधारक खरेदी करू शकतो किंवा रोख रक्कमही काढू शकतो, दिलेल्या बाजारपेठेमध्ये वस्तू व सेवांची खरेदी करू शकतो व त्याचे देणे बँकेच्या वतीने देऊन टाकतो। एकंदरीत अशा पत कार्डावर व्याज आकारले जाते। कारण एखादी बँक तुमच्या खात्यामध्ये पैसे शिल्लक नसताना तुम्हाला जर 20, 25, 30 हजार रुपये खर्च करण्याची किंवा 50,000 रुपये कॅश काढण्याची मुभा देत असेल, याचा अर्थ 1 ते 2 महिने तुमच्या त्या खात्यावर काय आकारलं जाणार आहे, व्याज। जोपर्यंत तुम्ही ती रक्कम व्याजासहित खात्यावर जमा करत नाही तोपर्यंत बँक तुम्हाला काय करते, त्या खात्यावर तेवढी रक्कम व्याज म्हणून जमा करते। सांगायचं त्यानंतर पुढचा व्यापारी बँकेचं दुय्यम कार्य आहे मौल्यवान वस्तूचा सांभाळ करणे। तुम्ही बघितलं असेल, बरेचसे बँका काय करतात, आपल्याला गोल्ड लोन ही सुविधा पुरवतात आणि अशा मौल्यवान वस्तू गोल्ड लोन जर घेतला असेल तर आपण ती कर्ज पुरवण्याचं कार्य म्हणतो। मात्र मौल्यवान वस्तूचा सांभाळ करणं म्हणून बँकेमध्ये लॉकर नावाची सिस्टीम आहे। प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही मौल्यवान वस्तू असतात, चांदीचे दागिने असेल, सोन्याचे दागिने असेल, महत्त्वाचे कागदपत्र असेल, ते ठेवण्याचं कार्यसुद्धा, ते सांभाळण्याचं कार्यसुद्धा बँक करते। कारण बँकेचे सगळ्यात महत्त्वाची आपण व्याख्यामध्ये बघितली, बँक ही सुरक्षिततेच्या दृष्टीने सांभाळ करणारी किंवा सुरक्षा देणारी एक संस्था आहे। म्हणून ही संस्थेचं मुख्य कार्य आहे की तुम्ही जे बँकेमध्ये ठेवलेले आहे, पैसे असो, दागिने असो किंवा कुठले दस्तऐवज असो, ते सुरक्षित ठेवणे हे बँकेचं सर्वात महत्त्वाचं कार्य आहे। म्हणून मौल्यवान वस्तूचा सुविधा सांभाळ करण्यासाठी लॉकर नावाची सुविधा बँकेने पुरवलेली असते। लॉकरला 2 चाव्या असतात आणि 2 चाव्या, एक चावी त्या बँक मॅनेजरकडे असते आणि एक चावी ज्या व्यक्तीने त्या बँकेमध्ये लॉकर घेतलेला आहे त्या लॉकरच्या व्यक्तीला असते। मात्र बँकेतली चावी आणि त्या व्यक्तीकडे चाव्या, दोन्ही चाव्या ॲट अ टाईम विड्रॉल केल्याशिवाय तुम्हाला तो लॉकर खोलता येत नाही। आणि लॉकर खोलताना तिथं रजिस्टर असतं, त्या रजिस्टरमध्ये कोणत्या व्यक्तीने किती वेळेस ते लॉकर महिन्यातून खोललं त्याचीसुद्धा नोंद असते। सरळ सांगायचं म्हणजे तर लॉकर सुविधेसाठी बँक काही आकारणी करते पैशाची, त्याला लॉकर शुल्क असे म्हटलं जातं आणि हे शुल्क महिन्याचं असू शकतं किंवा एका वर्षाचं असू शकतं। हे सुद्धा बँकेचं दुय्यम कार्य आहे। त्यानंतर आणखी पुढचं दुय्यम कार्य आहे सोने चांदी कर्जरोखे आदी खरेदी विक्री करणे। आता बऱ्याचशा बँका ह्या शेअर्स बाजारामधून भाग खरेदी करताना सोन्याची किंवा चांदीची खरेदी करताना तुम्हाला मदत करतात। म्हणजेच काय, तुमचं त्या बँकेमध्ये अकाउंट असतं, तुम्ही तुमच्या अकाउंट थ्रू त्या बँकेतून सोन्याची किंवा चांदीचे दागिने खरेदी करू शकता। त्यानंतर बँका खातेदाराच्या वतीने सरकारी कर्जरोखे खरेदी करू शकते, विक्री करू शकते आणि भाग खरेदी विक्री करण्याकरता सुद्धा सरकारच्या वतीने तुम्हाला मदत करू शकते। हे सुद्धा बँकेचं दुय्यम कार्य आहे। त्यानंतर हमीपत्र देणे। एका बँकेने दुसऱ्या बँकेसाठी एखाद्या व्यापाऱ्यास शिफारस पत्र देणे म्हणजे त्याला हमीपत्र म्हणतात। म्हणजेच काय, त्या बँकेमध्ये त्या व्यापाऱ्याचं खातं असतं आणि त्या खात्यानुसार त्या व्यापाऱ्याचं क्रेडिट त्या बँकेमध्ये जमा असतं आणि एक बँक दुसऱ्या बँकेला सांगते की आमच्या बँकेत संबंधित खातेधारकाचं खातं आहे आणि त्याचं क्रेडिट हे मोठ्या स्वरूपामध्ये किंवा चांगलं आहे, म्हणजेच गुडविल चांगलं आहे आणि तुम्ही त्या बँके थ्रू त्याला मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज तुम्ही देऊ शकता। अशी जी हमी दिली जाते त्याला म्हणतात हमीपत्र। म्हणजेच काय, हमीपत्र म्हणजे दुसरं तिसरे काही नाही तर व्यापाऱ्याची दुसऱ्या ठिकाणी परदेशात ओळख नसते तेव्हा त्या ठिकाणी कर्ज उभारण्यास त्याला अडचण येते। म्हणजे भारतामधला व्यापारी असला आणि अमेरिकेमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी गेला तर त्या ठिकाणी त्याला ओळखणारं कुणी नसतं, फक्त ही बँक त्याची ओळख तिथल्या बँकेला देते आणि तिथली बँक काय करते, त्याला मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा करते। त्याला म्हणतात हमीपत्र देणं। आणि हमीपत्र हे एक बँक दुसऱ्या बँकेला देतं, म्हणजेच एक बँक दुसऱ्या बँकेला हमी स्वीकारण्याचं काय करते, मंजूर करतं आणि दुसऱ्या ठिकाणचे पैशाचे व्यवहार त्या ठिकाणी पूर्ण पार पाडले जातात, म्हणजे त्याची आर्थिक गरज ही भागवली जातात। त्यानंतर 7वं बँकेचं दुय्यम कार्य आहे पतपैसा निर्माण करणे। पतपैसा, क्रेडिट मनी। व्यापारी बँकेत सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे पतपैशाची निर्मिती असते, क्रिएशन करणे। ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवीच्या आधारावर पतपैशाची निर्मिती करतात। पतपैशामुळे विविध क्षेत्रात उभारलेल्या पैशाची मागणी पूर्ण करता येते। पतपैशामुळे एकंदरीत देशाचा एकूण विकासास गती मिळते। देशाचा विकास करायचा असेल तर देशाची पत सुधारणे महत्त्वाचे असते, म्हणून व्यापारी बँका त्यांच्या खातेधारकांची पत सुधारण्यासाठी मदत करतात। म्हणून तुम्ही सिबिल स्कोअर नावाची एक संकल्पना ऐकली असेल। सिबिल स्कोअर जर तुमचा डाऊन असेल तर तुम्हाला कोणतीच बँक पत म्हणजेच पैसा पुरवठा करत नाही। म्हणून पतपैसा
जर तुम्हाला निर्माण करायचं असेल तर तुमचा सिबिल किंवा तुमचे व्यवहार हे पारदर्शक आणि व्यवस्थित बनावं लागतात आणि हे जर व्यवस्थित आणि पारदर्शक असेल तर बँके तुम्हाला काय करते, पतनिर्मिती करते. त्यानंतर पुढचं आणखी एक बँकेचं कार्य आहे रोख्याची खरेदी विक्री करणे. व्यापारी बँके आपल्या खातेधारकाच्या वतीने रोखे म्हणजे भाग किंवा काही क्रेडिट कार्ड असते ती खरेदी करते आणि त्यावरून त्याची खरेदी विक्री करून खातेधारकाला नफा मिळवून देते. बऱ्याचशा खाजगी क्षेत्रातल्या ज्या बँका आहे, ज्या शेअर मार्केटशी रिलेटेड आहे, त्या बँका हे कार्य करतात आणि ह्या व्यापारी बँका कोणत्या ठिकाणी शेअर्समध्ये पैसे गुंतवावे, कोणते शेअर्स खरेदी करावे, कोणत्या शेअर्सला भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी येईल किंवा कोणत्या शेअर्सचे भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाव वाढतील, हे सर्व बँकेच्या वतीने त्या खातेधारकाला किंवा ग्राहकांना माहिती देते. त्यामुळे ह्या बँका काय करतात तर रोख खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. बँकेचे फक्त ग्राहकांना ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, विविध स्लिपा पुरवणे, बरोबर, आधार लिंकिंग करणे हेच कार्य नसून बँकेचे दुय्यम कार्यामध्ये हे सुद्धा कार्य आहे पतनिर्मिती करणे, शेअर्स बाजारामध्ये त्यांना मदत करणे. त्यानंतर पुढचं बँकेचं दुय्यम कार्य आहे विश्वस्त म्हणून कार्य करणे. बघा, बँक ही काय आहे, एक विश्वस्त आहे. कुणाकुणाची विश्वस्त तर सरकार आणि खातेधारक, म्हणून बँकेला विश्वस्त मध्यस्थ म्हटलेलं आहे. जर शासनाची कुठलीही योजना जर ग्राहकापर्यंत किंवा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायची असेल तर बँक हे सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे. बँकेमध्ये ती योजना लावली जाते. जसं पीक कर्ज असेल, कारण पीक कर्ज आपण घेताना किंवा पीक विमा भरताना संबंधित कंपनीला पैसा जातो, मात्र कुणा थ्रू जातो तो बँकेकडून. का तर बँक ही विश्वासू संस्था आहे म्हणून त्याला विश्वस्त म्हटलेलं आहे. म्हणून ज्या सर्वसामान्य लोकांचा ज्या संस्थेवर विश्वास बसतो त्या संस्थेला विश्वस्त असं म्हणतात आणि बँक ही भारतामधली सर्वात विश्वस्त संस्था आहे. आणि व्यापारी बँकेला भारतामध्ये चांगले दिवस किंवा आधुनिक काळामध्ये व्यापारी बँकेचा विकास होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ग्राहकांचा विश्वास. ज्या ठिकाणी ग्राहकांचा विश्वास नसतो त्या ठिकाणी कोणतेही व्यवहार किंवा कुठलेही कार्य हे योग्य पद्धतीने होत नाही. म्हणून बँक ही विश्वस्त म्हणून काम करते, शासनाचा विश्वस्त म्हणून काम करते, सरकारचा विश्वस्त म्हणून काम करते आणि विविध ज्या योजना असतील त्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम बँक करते. विमा योजना असेल, फसल विमा योजना असेल, त्यानंतर PM किसान मदत योजना असेल, असं असंख्य योजना असेल, साध्या क्रेडिट कार्डपासून डेबिट कार्डपर्यंत ज्या ज्या शासकीय योजना आहे, विम्याच्या योजना असेल, अपघाताच्या विमा असेल, योजना असेल, ह्या सर्व पुरवण्याचं काम करते बँक करते. म्हणून बँकेला विश्वस्त म्हणून कार्य करावे लागते. त्यानंतर नंबर 10, खातेधारकांना लाभांश जमा करणे. खातेधारक म्हणजे काय, काही बँका काय करतात, आपल्याला ज्यावेळेस आपण त्या बँकेमध्ये खाते ओपन करतो त्यावेळेस जर आपण तिथलं कर्ज घेतलेलं असेल, जर आपण कर्जदार असेल तर कर्जाच्या रकमेपैकी 5% किंवा 10% रक्कम ही भागामध्ये रूपांतरित करून बँकेकडे जमा करते आणि काही कालानंतर त्या भागावर आपल्याला लाभांश देते. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या खात्यामध्ये पैसे जमा असेल 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष कालांतराने जसं व्याज त्यावर जमा होतं त्याचप्रमाणे जर आपल्या बँकेमध्ये भाग असेल किंवा आपण बँकेमध्ये काही शेअर्स ठेवलेले असेल तर कालांतराने त्या शेअर्सवर सुद्धा काय होतं, व्याज जमा होतं. त्याला म्हणतात बँकेत खातेधारकांना लाभांश जमावणे. एकंदरीत व्यापारी बँका कार्यव्यवस्था, व्यापारी मित्र, सहाय्यक, सल्लागार, विश्वस्त, हितचिंतक प्रतिनिधी, सावकार मित्र आदी भूमिका पार पाडतात. म्हणजेच काय तर व्यापारी बँक ही व्यापारी मित्र आहे. माहीत असेल व्यापाऱ्यांना व्यापारी बँक ही सगळ्यात महत्त्वाचे मित्र आहे. कारण अडचणीच्या वेळी जर उद्योगधंद्यांना आर्थिक सहाय्य गरजेचे असेल तर व्यापारी बँका काय करतात, उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा देतात. उद्योगधंद्यालाच नाही तर शेतकऱ्यांनासुद्धा, लघु उद्योग असेल, कुटीर उद्योग असेल किंवा कुठलेही उद्योग असेल त्या शेतीपूरक उद्योगांनासुद्धा बँक काय करते, कर्ज पुरवठा देते. म्हणून बँकेला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलेला आहे. म्हणून बँक ही मित्रत्व हे सर्व एक मित्राचे कार्य पूर्ण करते. त्यानंतर बँकेला सहाय्यक म्हणतात कारण एकमेकांना मदत करणाऱ्या व्यक्तीला सहाय्यक म्हणतात. म्हणून बँक ही अडचणीच्या वेळी खातेधारकांना, व्यापाऱ्यांना व महिला किंवा गृहिणी उद्योजकांना मदत करतात. म्हणून बँकेला सहाय्यक असं म्हटलेलं आहे. सल्लागार पण म्हटलेलं आहे. बँकेमध्ये जर तुमचा पैसा शिल्लक असेल तर त्या पैशाला योग्य ठिकाणी कसे गुंतवावे याचा सल्ला देण्याचं कार्यसुद्धा बँक करते. बँक सांगू शकते तुम्ही फिक्स डिपॉझिट करा किंवा FD करून फिक्स डिपॉझिट करून त्यावर तुम्हाला व्याज मिळेल किंवा एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायचं असेल तर तुम्ही ती गुंतवणूक करा असंही बँक सांगू शकते. सोन्याचा भाव जर भविष्यात वाढणार असेल तर सोने खरेदी करा अशी सुद्धा बँक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देतात. म्हणून त्याला बँकेला सल्लागार आहे असं म्हटलेलं आहे. विश्वस्त तर मी तुम्हाला सांगितलं कारण बँक ही विश्वासू संस्था आहे म्हणून त्याला विश्वस्तसुद्धा म्हटलं जातं. हितचिंतक, ग्राहकांचं हित
हे बँकेचं सर्वात महत्त्वाचं ब्रीदवाक्य असतं. ग्राहकांचं हित व्हावं, ग्राहकांना समाधान मिळावं, ग्राहकांनी जे आपल्या बँकेमध्ये पैसे ठेवलेले आहे त्या पैशाचं सुद्धा हित व्हावं, हा बँकेचा महत्त्वाचा उद्देश असतो. म्हणून बँकेला हितचिंतक असंही म्हटलं जातं. बँकेला प्रतिनिधी म्हटलं जातं, कारण ग्राहकांना मदत करणे हे तिचं पहिलं कार्य आहे. म्हणून तिला प्रतिनिधी किंवा पहिल्या ठिकाणची संस्था, आर्थिक संस्था असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सावकार मित्र असं सुद्धा बँकेला म्हटलं आहे. गरजेच्या काळी सावकाराप्रमाणे बँक आपल्याला, व्यापारी बँक हे कर्ज पुरवठा करते, म्हणून तिला सावकार मित्र असे म्हटलं जाते. हे झाले बँकेचे काही दुय्यम कार्य. त्यापुढे आधुनिक काळामध्ये ऑनलाईन बँकिंग किंवा ई बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग संकल्पना आलेल्या आहे. त्यानुसार बँकेचे काही आणखी दुय्यम कार्य आहेत. त्यातले कार्य बघू. नंबर 1, त्यातलं एक कार्य आहे सर्व खातेधारकांना ATM देणे, बरोबर, किंवा ज्याला डेबिट कार्ड म्हणतात हे देणे, हे सुद्धा बँकेचे एक दुय्यम कार्य आहे. जर तुम्ही SBI सारखी बँक बघितली तर अकाउंट ओपन करताना 2,000 रुपये मिनिमम बॅलन्स जर तुम्ही खात्यामध्ये ठेवला तर दुसऱ्या बँकेला जरी खातं असेल तुम्हाला चेकबुकसाठी वेगळा अर्ज भरावा लागतो, पासबुकसाठी वेगळं, पासबुक तर कंपल्सरीच मिळतो, मात्र ATM कार्डसाठी, नेट बँकिंगसाठी किंवा ऑनलाईन बँकिंगसाठी वेगवेगळे अर्ज भरावे लागतात. मात्र SBI बँकेने फॅसिलिटी दिलेली आहे की जर तुम्ही 2,000 रुपये मिनिमम बॅलन्स खात्यामध्ये ठेवत असाल तर अकाउंट ओपनिंग केल्यानंतर लगेच तुम्हाला त्याच दिवशी ज्यावेळेस तुम्हाला अकाउंट नंबर मिळतो त्यावेळेस तुम्हाला हे सर्व जे डॉक्युमेंट आहे ते लगेच मिळतात. डेबिट कार्ड मिळतं, पासबुक मिळतो, चेकबुक मिळतो, ATM पासवर्ड मिळतो, त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन बँकिंग पासवर्ड आहे, ऑनलाईन बँकिंग किट, नेट बँकिंग किट, हे सर्व ॲट अ टाईम मिळतं. म्हणजेच काय तर हे सगळं आजच्या आधुनिक काळामध्ये किंवा ऑनलाईन बँकिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या बँका काय करतात ते प्रोव्हाइडेड करतात. म्हणजेच काय, त्याचबरोबर आता SBI बँकेबरोबर इतरही ज्या नॅशनलाइज बँक आहे ज्यांना आपण व्यापारी बँक म्हणतो, या सगळ्या व्यापारी बँक खातेधारकांना डेबिट कार्ड पुरवतात आणि डेबिट कार्ड देणं हे मोफत आहे. मात्र वापर करताना जर तुम्ही जास्त वेळेस महिन्यातून त्याचा वापर त्या बँकेच्या शाखेव्यतिरिक्त इतर शाखेमध्ये जर महिन्यातून 3 वेळेस जर केला किंवा 5 वेळेस, जर काही बँका 5 वेळेस देतात, त्याच्यापेक्षा जास्त वेळेस जर दुसऱ्या ATM मशीनमध्ये जर तुम्ही त्या कार्डचा वापर केला, मात्र तुम्हाला बँकेच्या नियमानुसार थोडासा चार्ज द्यावा लागतो, तो टॅक्स तुम्हाला पे करावा लागतो. म्हणून कार्ड देणं हे सुद्धा बँकेचं एक दुय्यम कार्य आहे. त्यानंतर ATM सुविधा पुरवणे किंवा ATM मशीन, म्हणून बँकेचं तेही कार्य आहे दुय्यम कार्यामध्ये की बँकेचं ATM मशीन असणं सर्वात महत्त्वाचं आहे. आता नॅशनलाइज बँका किंवा व्यापारी बँकेचं ATM मशीन आहे, काही ग्रामीण भागामध्ये त्या बँकेचं ATM मशीन नसेल तर दुसऱ्या ATM मशीनमधून सुद्धा आपल्याला पैसे काढण्याची मुभा दिलेली आहे. म्हणून जवळजवळ आज तरी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये, तालुका प्लेसला तरी ATM सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर काही प्रायव्हेट संस्था आहे ज्यांना बँक कस्टमर एक्झिक्युटिव्ह किंवा एजंट म्हणतात, त्यांच्यामार्फतसुद्धा तुम्हाला ग्रामीण भागामध्ये फक्त आधार कार्ड तुमचं बँकेला लिंक असतं, फक्त थंब इम्प्रेशन किंवा आधार कार्ड नंबरवर तुम्हाला पैसे काढण्याची सवलत मिळते. ही जी पद्धत आहे ही आधुनिक बँक पद्धतीमध्ये बँकेचे दुय्यम कार्यामध्ये मोडले जाते. त्यानंतर आणखी पुढचं कार्य आहे नेट बँकिंग किंवा ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून तुम्हाला खरेदी विक्री करता येते. बँक ही सुविधा तुम्हाला देते. त्यासाठी क्रेडिट कार्ड नावाची एक संकल्पना आहे, ती सुद्धा तुमचं क्रेडिट बघून तुमच्या बँकेमध्ये किती पैसे आहे, तुम्ही खात्यामध्ये कशा प्रकारचा व्यवहार करता, हे सर्व बघून बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड सुविधा पुरवते. याचा अर्थ क्रेडिट तुम्हाला बँक देते म्हणजे तुम्हाला बँक एक प्रकारे कर्जच देते. तुम्ही त्या कर्जानुसार विविध बाजारपेठेमधून खरेदी करू शकता, रोख रक्कमही काढू शकता. पण कालांतराने 1 महिन्यानंतर किंवा 30 दिवसानंतर तुम्हाला ती रक्कम व्याजासहित भरायची असते. जर तुम्ही ती रक्कम भरली नाही तर तुमचं जे अकाउंट आहे ते मायनसमध्ये चालतं. ATM कार्ड आणि म्हणजे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड या दोन्ही सुविधा जर तुम्हाला बँकेतून घ्यायच्या असेल तर तुम्हाला बँकेमध्ये अकाउंट असणं हे कंपल्सरी आहे. विदाऊट अकाउंट ह्या दोन्ही सुविधा तुम्हाला कोणतीच बँक पुरवत नाही. म्हणून व्यापारी बँकेचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य आहे. प्राथमिक कार्यामध्ये आपण बघितलं, प्राथमिक कार्य जरी 2 असले, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे, त्या व्यतिरिक्त दुय्यम कार्य हे सर्वात मोठे आहे. आणि दुय्यम कार्यामध्ये आजच्याच परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा आहे. खाजगी क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं, HDFC सारखी बँक असेल, ICICI सारखी बँक असेल, ॲक्सिस सारखी किंवा अदर काही प्रायव्हेट बँक असेल, ह्या बँका नॅशनलाइज बँकेच्या म्हणजे व्यापारी बँकेच्या बरोबरीने आणखी मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा ग्राहकांना देतात. उदाहरणार्थ कोटक महिंद्रा बँक असेल, बघितलं असेल, कोटक महिंद्रा बँक ऐकलेलं असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, मुथूट फायनान्स नावाची एक संस्था असेल, या संस्था ज्या आहे 1 मिनिट लोन अशा सुद्धा काही कार्य सुविधा देतात. ही ती बँकेचे दुय्यम कार्य आहे. 1 मिनिटामध्ये तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंतचं कर्ज मंजूर होतं. म्हणजेच काय, फक्त तुम्हाला ऑनलाईन बँकेच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागतो, तुमची
पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा माहिती सगळी टाकावं लागते, ॲड्रेस टाकावा लागतो, तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड नंबर टाकावा लागतो, आधार नंबर टाकावा लागतो आणि लगेच बँक तुमचं क्रेडिट सिबिल चेक करते आणि विथिन सेकंद तुम्हाला तुमच्या खात्यावर लगे 1,00,000 रुपये मंजूर करून क्रेडिट करते, वापरता येतं आणि त्याची इन्स्टॉलमेंटसुद्धा तुम्हाला पाडून देते आणि ती भरण्याची सुविधासुद्धा तुम्हाला देते. म्हणजे बघा, आजच्या आधुनिक काळामध्ये बँकेमध्ये जे नवनवीन विकसित तंत्रज्ञान आलेलं आहे, हे तंत्रज्ञान राबवणे हे सुद्धा बँकेचं काय आहे, दुय्यम कार्य आहे. ठीक आहे.